नागपुर जिले के कामठी तहसील के खैरी गांव में एक खेत में 5 मोरों की मृतावस्था में मिलने की घटना सामने आई है। गांव में एक साथ राष्ट्रीय पक्षी मोर की मौत ने वन्यजीव प्रेमियों और प्रशासन की चिंता बढ़ा दी है। राज्य में कई जगह H1N1 वायरस के कारण पक्षियों की मौत की घटना सामने आई है। सरकार ने इसे लेकर अलर्ट जारी किया है। इसी बीच कामठी तहसील के खैरी गांव में कुछ लोगों ने खेत में मोरों के शव को देखा और तुरंत वन विभाग को सूचना दी। वन विभाग की टीम ने घटनास्थल पर पहुंचकर मृत मोरों का पोस्टमार्टम किया। ऐसी संभावना जताई जा रही है कि मोरों की मौत खेत में छिड़के गए कीटनाशकों के कारण हुई होगी। वैसे मृत मोरों के सैंपल लैब में जांच के लिए भेजे गए हैं। राष्ट्रीय पक्षी म्हणून ओळखला जाणारा 5 मोरांचा मृत्यू हा धक्कादायक प्रकार कामठी तालुक्यातील खैरी गावामध्ये घडला आहे। माझ्या समोर आपण बघू शकतो या ठिकाणी जवळपास 5 मोर जे होते ते मृत अवस्थेत आढळून आले आणि त्यापैकी एक जो 6वा जो मोर होता तो मृत्यूशी झुंज देत होता। अशा वेळेला गावातील नागरिकांना ही बाब माहीत पडली आणि त्या अनुषंगाने वन विभागाला याची माहिती देण्यात आली। एकंदरीत वन विभागाची टीम या ठिकाणी आल्यावर त्या 5ही मोराचं रेस्क्यू करण्यात आलं आणि त्या मोरांचं याच ठिकाणी पीएम देखील करण्यात आलं। मात्र आता वन विभागाकडून पीएम रिपोर्ट येण्याची प्रतीक्षा आहे। आपल्या सोबत खैरी गावाचे माजी सरपंच मोरेश्वर कापसे आहेत। काय सांगणार या संदर्भामध्ये? काय हा आमच्या गावाला लागून परिसर आहे आणि पूर्णतः खाली पडलेला अनेकाचे वावर या ठिकाणी आहे, काही लेआउट सुद्धा पडलेले आहे। अशा या सुनसान जागेवर अनेक वारंवार मोर सुद्धा लांडोर सुद्धा या ठिकाणी असतात आणि मागच्या 22ला मी सरपंच असताना त्यावेळेस सुद्धा असाच घायल पडलेला मोर होता। त्यांना मलमपट्टी करून मी स्वतः फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या टीमला सांगून त्यांनी तो मोर मी मलमपट्टी करून दिली। त्यानंतर त्यांनी घेऊन गेला। पण आज जे मी पाहायला आलो आहे या ठिकाणी अगदी नदी आमची छोटीशी त्या नदीच्या बाजूला एक शेत आहे, एक 2-3 लोकांचे शेत आहे या ठिकाणी। नक्कीच खैरी गावामध्ये राष्ट्रीय पक्षी 5 मोरांचा हा मृत्यू झाला आहे। हा मृत्यू नेमका कशामुळे झाला आहे याकडे वन विभागाचे लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे। मागच्या 3 दिवसापासून ही झालेली घटना मात्र वन विभागाने कुठल्याही प्रेस माध्यमांना का दिली नाही? निलेश रावेकर, UCN न्यूज, नागपूर।